आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही कोळी बांधव धाराशिव जिल्ह्यातले एकत्र येऊन आमच्या न्याय हक्कासाठी एक निवेदन दिलं. त्याच्यामध्ये आमचं निवेदनामध्ये असं आहे की आपण जे धाराशिव जिल्ह्यामध्ये कोळी बांधव आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही आणि खूप जाचकाठी ठेवलेल्या आहेत. त्या जाचकाठी शिथिल करून सरळ पद्धतीने आमच्या सर्व कोळी बांधवांना वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी आपली राज्याची एक बैठक झाली होती 20/10/2023 रोजी. आणि तेव्हा त्यावेळेसचे जे मंत्री होते त्यांनी असं निर्णय दिला होता की तुमचं हे म्हणजे हे तुमचं वैधता प्रमाणपत्र करण्यासाठी आपण त्यांना पुढे पत्रव्यवहार करू. पण आत्तापर्यंत अद्ययावत काहीही झालेलं नाही. आणि आत्ता जे 12वी 10वीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, मोठमोठ्या कोर्सेसला जाण्यासाठी, उदाहरणार्थ मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा ISI असेल, अशा परीक्षेमध्ये उत्तीर्ण जरी झाले तरी कास्ट व्हॅलिडिटी नसल्याकारणाने आमचे मुलं आणि मुली हे त्या लाभापासून वंचित राहत आहेत. तर त्यांना न्याय मिळण्यासाठी हे वैधता प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन एकत्र सरांना निवेदन देण्यात आले. पुढच्या ॲडमिशनची प्रक्रिया आता सुरू होते आणि तुमचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण आहे. किती दिवसाचं आपण काय अल्टिमेट वगैरे काय दिलं आहे का, किंवा पुढची कार्यनीती आहे का आपल्या आंदोलनाची? आता सध्याला आम्ही म्हणजे सरांना असं निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर आमच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा. जर आम्हाला योग्य त्या प्रकारे वेळेत न्याय जर नाही मिळाला, पुढे चालून राज्यस्तरावरचे आमचे जे रमेशदादा पाटील आहेत ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयाप्रमाणे आमच्या महाराष्ट्रातले कोळी बांधव जे 36 जिल्ह्यामध्ये राहतात ते एकत्र येऊन आम्ही मोठं आंदोलन करू शकतो. जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील व युवा अध्यक्ष चेतनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली बैठक झाली मुंबई येथे. त्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वन डे आज 16 जून रोजी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आपण संबोधित करावं की किंवा त्यांच्यामार्फत आपल्याला शिफारस करण्यासाठी आपण निवेदन द्यावं, असं एक ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही साहेबांना निवेदन दिलो. तदनंतर अगोदर 2023 रोजी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अतिथीगृहावर एक बैठक झाली होती आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची. त्या बैठकीमध्ये असे ठरले होते की तुमच्या समाजाचा प्रश्न आम्ही सोडू आणि तुमचा काय असेल ते शासन निर्णय आपण फक्त नात्यामध्ये तुमचे जात प्रमाणपत्र म्हणा, वैधता प्रमाणपत्र आपण देऊ, असे त्यांनी झालं होतं. तरी त्यानंतर आचारसंहिता लागल्या, काही निवडणुका लागल्या, त्यानंतर त्यांनी ते शासन निर्णय तसंच राहिलं. त्यानंतर काही प्रोसिजर झालं नाही. मग त्याच्यामध्ये काळ गेला. नंतर आता आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, स्मरणपत्र दिलं. तर आपण त्यामार्फत आपण प्रयत्न करायला होतो. तरी आपण कलेक्टर साहेबांमार्फत पण आपण शिफारस करावलं शासनाने की आपल्याला आमच्या समाधानासाठी न्याय द्यावा आणि आमच्या विद्यार्थ्यांचं किंवा आमच्या मुलांचे नुकसान होऊ नये. आता सध्या शैक्षणिक वर्ष चालू जात प्रमाणपत्र नाही आमच्या मुलांकडं. वैध प्रमाणपत्र